इन्स्टंट पाईल्स रिलीफ किट बद्दल जाणून घेण्यासाठी तुम्ही इथं आलात, त्याच्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद. इन्स्टंट पाईल्स रिलीफ किट मध्ये नेमकं काय आहे की ज्याच्यामुळं मागील 12 वर्षांपासून हजारो रुग्णांचं पाईल्स, फिशर आणि फिस्चुला बरं झालेलं आहे. हे मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे, पण त्यापूर्वी मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. नमस्कार, मी डॉक्टर हादी. माझं काम फक्त औषधं देणं नाही, तर प्रत्येक रुग्णासाठी खास औषधं तयार करून तो आजार मुळापासून कसा कायमचा बरं होईल हे बघणं आहे. म्हणूनच मी तयार केली आहे इन्स्टंट पाईल्स रिलीफ किट. हे किट ऑर्डर केल्याबरोबर आमची डॉक्टर्सची टीम तुम्हाला कॉल करून तुमच्या लक्षणानुसार खास औषधं तयार करून आम्ही तुम्हाला इन्स्टंट पाईल्स रिलीफ किट हे पाठवतो. हे किट ऑर्डर केल्याबरोबर तुम्हाला डॉक्टरांचा एक कॉल येईल. त्या कॉलवर डॉक्टर तुमचे जुने रिपोर्ट्स तपासतील, तुमची पास्ट हिस्ट्री बघतील व तुम्हाला चालू असलेले औषधं तेही बघतील. ह्या कॉलवरच डॉक्टर तुम्हाला आहाराविषयी, तुमच्या जीवनशैलीविषयी तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा करते. ह्या किटच्या वापरामुळे मूळव्याध किंवा फिशर 100% विना ऑपरेशन, विना इंजेक्शन बरा होऊ शकतो. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार 15 किंवा 30 दिवसांचा कोर्स ऑर्डर करू शकता. ह्या किटमध्ये संपूर्ण होमिओपॅथिक व नैसर्गिक औषधं आहेत. ह्याचा कुठलाही दुष्परिणाम किंवा साईड इफेक्ट होत नाही. मागील 12 वर्षांपासून माझ्या दवाखान्यात हजारो पेशंटनी हे औषधं घेऊन बरे झालेले आहेत. ही औषधं तुम्ही तुमच्या अगोदरपासून चालू असलेले औषध, शुगर किंवा बीपी ह्या औषधांसोबतही घेऊ शकता. ह्या औषधांचा कुठलाही साईड इफेक्ट नाही. आता समजून घेऊ हे औषधं कसं काम करतात. इन्स्टंट पाईल्स रिलीफ किट हे 4 टप्प्यांमध्ये काम करते. सगळ्यात पहिली स्टेप, पेशंटचं दुखणं, जळजळ, भगभग, सूज आणि ब्लिडिंग म्हणजे रक्तस्राव कमी करते. दुसऱ्या टप्प्यामध्ये ही औषधं वुंड हिलिंगचं काम करते, म्हणजे जखम भरणे आणि मूळव्याधवर असलेली सूज कमी करणे. तिसऱ्या टप्प्यामध्ये ही औषधं गुरुद्वारामध्ये असलेले वेन्स, छोट्या छोट्या बारीकशा रक्तवाहिन्या ह्यांना मजबूत करते आणि स्पिंक्टरला ताकदवर करते. आणि शेवटच्या आणि चौथ्या टप्प्यामध्ये ही औषधं बॉवेल रेग्युलेशन म्हणजे पोट साफ करण्याचं काम करत असतात. इंटेस्टाईन्स वर काम करून त्यांची मोटिलिटी सुरळीत करतात, ज्याच्यामुळे हे आजार वारंवार होत नाही. आता वेळ आली आहे ह्या किटमध्ये काय आहे हे बघायची, की ह्या किटमधली औषधं कशी असतात. पण लक्षात घ्या, ही औषधं सगळ्यांसाठी वेगवेगळी असतील. तुमच्याकडे किट आल्यानंतर त्या औषधी कसं वापरायचे मी तुम्हाला आता समजावून सांगत आहे. ह्या किटमध्ये 3 प्रकारची औषधे आहेत. काही गोळ्या आणि टॅबलेट्स आहेत, काही लिक्विड्स आहेत जे पाण्यासोबत घ्यायचे आहेत, आणि 2 लिक्विड्सच्या बाटल्या आहेत जे गरम पाण्यात टाकून बसायचे आहेत. सगळ्यात आधी आपण हे जाणून घेऊ की गोळ्या कशा घ्यायच्या. सगळी इन्फॉर्मेशन आणि माहिती या बॉटलवर लिहिलेली आहे, तरीही मी तुम्हाला समजावून सांगत आहे. याच्यावर लिहिले आहे 3 गोळ्या 3 वेळेस खायच्या आहेत, सकाळ, दुपार आणि संध्याकाळ. मॉर्निंग, आफ्टरनून अँड नाईट वर टिक केलेला आहे, म्हणजे हे गोळ्या 3 वेळेस घ्यायच्या. घ्यायची पद्धत, ह्या गोळ्यांना हातावर न घेता डायरेक्ट झाकणामध्ये टाकायच्या 3 गोळ्या आणि जिभेवर अशा प्रकारे टाकून चगडून घ्यायच्या. ह्याला चॉकलेट सारखं चगडून घ्यायचे, पाण्यासोबत घ्यायचे नाही. अशाच प्रकारे दुसऱ्या गोळ्या सुद्धा अशाच घ्यायच्या. 3 गोळ्या लिहिल्याप्रमाणे सकाळ, दुपार, संध्याकाळ. हे पण टॅबलेट सारखे गोळ्या आहेत, जे गोल नाही, चपटे आहेत. गोळ्या कुठलेही असो, टॅबलेट असो किंवा गोल गोळ्या असो, ते चगळूनच खायचे आहेत, पाण्यासोबत घ्यायचे नाहीत. जिभेवर डायरेक्ट टाकायचे आहेत, हातामध्ये घ्यायचे नाहीत. तर हे पण 3 टॅबलेट्स चगळून खायचे 3 वेळेस, सकाळ, दुपार, संध्याकाळ. हे पण त्या प्रकारे 3 गोळ्या डायरेक्ट जिभेवर टाकून चगळून खायचे. ह्या सगळ्या गोळ्या आणि टॅबलेट्स जेवणा अगोदर घ्या, नाश्त्या अगोदर, दुपारच्या जेवणा अगोदर आणि संध्याकाळच्या जेवणा अगोदर. आता आपण समजून घेऊ लिक्विड कसे घ्यायचे. ह्या सगळ्या लिक्विड्स वर लिहिलेलं आहे ते किती मात्रा घ्यायची, त्यांची किती कप पाण्यात घ्यायचे. सगळं पाण्याचा कप मी अगोदर भरून घेतलाय. हे औषध आहे, ह्याच्यावर लिहिलेलं आहे 15 थेंब 1 कप पाण्यात टाकून 3 वेळेस हे घ्यायचे आहेत. काही लोकांचा डोस वेगळा असू शकतो. जे काही डोस असेल, वेगळं असेल, त्या गोळ्यांच्या स्टिकरवर लिहिलेलं असेल ते तुम्ही फॉलो करायचं आहे. कोणाला 10 थेंब असू शकतात, कोणाला 15 थेंब असू शकतात. लेबल वाचून हे तुम्ही ह्या प्रकारे करायचं आहे. 4ही लिक्विड औषधं एकत्र करून 1 कप पाण्यात टाकून हे पिऊन टाकायचं आहे. हे औषधं, लिक्विड औषधं जेवणानंतर घ्यायचे, म्हणजे नाश्त्यानंतर, दुपारच्या जेवणानंतर आणि संध्याकाळच्या जेवणानंतर. हे शेवटची 2 औषधं आहेत. हे गरम पाण्यात टाकून बसायचं आहे. आपल्याला दररोज सकाळी टॉयलेट किंवा संडास झाल्यानंतर गरम पाणी घ्यायचं आहे. कोमटपेक्षा थोडा जास्त गरम टबमध्ये घ्यायचं आहे, किंवा लोखंडी टोपला किंवा प्लास्टिकच्या टबमध्ये ते पाणी घ्यायचं आहे आणि
त्याच्यामध्ये हे दोन्ही औषधं 30-30 थेंब, प्रत्येकी 30 थेंब टाकून त्या टबमध्ये बसायचं आहे, जेणेकरून तुम्ही बसल्यानंतर संडासच्या जागेला, टॉयलेटच्या जागेला एक शेक मिळेल, गरम पाण्याचा शेक मिळेल, ज्याच्यामुळे तुमचं जखम लवकर बरा होईल. हे पिक्चर आहे जे तुम्हाला दाखवते कसं तुम्ही गरम पाण्यात बसायचं. ह्या बॉटलवर हे पिक्चर आहे, त्याच्याप्रमाणे तुम्हाला 30-30 थेंब, प्रत्येकी दोन्ही बॉटल मधले 30-30 थेंब गरम पाण्यात टाकून बसायचं. ह्या प्रकारे तुम्हाला किटमधले सगळे औषधं वापरायचे. माझ्या 12 वर्षांच्या अनुभवातून बनलेल्या ह्या इन्स्टंट पाईल्स रिलीफ किटचा फायदा हजारो रुग्णांनी घेतलाय. तुम्ही पण आजच खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करून ही किट ऑर्डर करा आणि मूळव्याध, फिशर आणि फिस्चुलावर मात करा आणि आपलं जीवन आनंदी बनवा.